गुड मॉर्निंग. पहाटेचे वाजले आहेत 5:30. आता माझी आंघोळ वगैरे उरकली. देवपूजा करून मी करते डब्याला सुरुवात. आज मी जो डबा बनवणार आहे त्याची पूर्वतयारी मी कालच करून ठेवली होती. तर मी आज डब्यासाठी काय बनवणार आहे आणि काय पूर्वतयारी केली होती हे तुम्हाला मी दाखवते. तर आदल्या रात्रीच मी इथं ही बघा खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे. सुकं खोबरं हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही खिसणी घेऊ शकता. मी बारीक बारीक असं पातळ कट करून घेते. आता पॅनमध्ये घालायचं आहे थोडंसं तेल. त्याच्यामध्ये घालायचं आहे हे खोबरं. हे आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता 1 वाटी मी खोबरं घेतलं होतं तर त्याच्यात अर्धा वाटी मी शेंगदाणे घालत आहे. शेंगदाणे हे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये एक मोठा कांदा घालायचा आहे उभा चिरून. तोही आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये घातलेलं आहे आलं, लसूण, 2 चमचे धणे, अर्धा चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा जिरं. हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आता याच्यात मी घालत आहे बेसन. इथे मी 2 चमचे इतकं बेसन घातले. तुम्ही बेसन कमी जास्त केलं तरी हरकत नाही. छान भाजून घ्यायचं. आता हे सर्व गार होऊ द्यायचं आहे. गार झालं की आपल्याला हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. पाणी न घालताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे बघा जाडसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण मी एका भांड्यात काढून घेते. याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद, 1 चमचा आगरी मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा तीळ घातलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हे सर्व आपल्याला कोरडंच मिक्स करायचं आहे. आता हे जे सारण आहे मिश्रण आहे ना ते तुम्ही एका डब्यात भरून 8 दिवस ते 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. छान टिकतं, खराब होणार नाही. आणि तुम्हाला कोणतीही भाजी स्टफ करायची असेल तर तुम्ही हे मिश्रणाचा वापर करू शकता. आता याच्यामध्ये थोडंसं मी पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे आणि सारण पुन्हा असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे. आता इथे घेतलेली आहेत मी भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ती बघा छान नवदारी भेंडी मी घेतलेली आहेत. माझी काल आजी आली होती ना तर आजीने भेंडी आणलेल्या आहेत. तुम्ही कोणतीही भेंडी घेऊ शकता. आता ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. दोन्ही साईडनं कट करून मधून असा लांबसर कट द्यायचा आहे. अशीच बाकीची भेंडी मी चिरून घेते. हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे. आता हे तुम्ही सकाळी भरल्यावर पण सारण भरू शकता, पण मी आदल्या रात्रीच हे सर्व भेंडीमध्ये स्टफ करून घेत आहे जेणेकरून उद्या मला गडबड होणार नाही, डब्याला घाई होणार नाही. हा बघा सर्व भेंडी आता स्टफ केलेल्या आहेत. आता मी एका हे डब्यात भरून ठेवते. तुम्ही कोणतीही भाजी अशा पद्धतीत डब्यात भरून ठेवू शकता आदल्या रात्री सकाळच्या डब्यासाठी. हे बघा आता झाकण लावून देत आहे आणि हे सर्व मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. सकाळी उठल्या पहिल्यानंतर हे पीठ मळून घेतलं आणि मुलांच्या नाश्त्यासाठी इथं मी बनवलेला आहे शेवयांचा उपमा. हा बघा आपला शेवयांचा उपमा तयार झालेला आहे. याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. मस्त असा उपमा तयार झालेला आहे. आता इथं मी आपली स्टफ भेंडी जी आहे ती तळून घेते. पॅनमध्ये घालायचं आहे तेल. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला ही भेंडी टाकायची आहे. आता सर्व भेंडी आपली तव्यामध्ये टाकून झालेली आहेत. झाकण देऊन ठेवायचं आहे. मंद आचेवर 2 मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. 2 मिनटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे आणि ही भेंडी आपल्याला फ्लिप करून घ्यायची आहेत. आता पुन्हा झाकण देऊन ठेवत आहे मी. 1.5 ते 2 मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे. पुन्हा हे आपल्याला फ्लिप करून द्यायचं आहे. भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपलं सारण जे आहे ते ऑलरेडी शिजलेलंच आहे. फक्त भेंडी शिजू घ्यायची आहेत आपल्याला. पुन्हा झाकण ठेवायचं आहे. अर्धा ते 1 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि सर्व भेंडी पुन्हा फ्लिप करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली स्टफ भेंडी तयार आहेत. आता तुम्ही जी ही भेंडी आहे ती प्रवासातही नेऊ शकता, डब्यालाही देऊ शकता आणि साध्या वरण भाताबरोबर आपल्या घरातही मस्त खाऊ शकता. चवीला खूप छान अप्रतिम लागतात. तुम्ही जर कधी अशी भेंडी बनवली नसतील तर नक्की बनवा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. आता इथं बनवत आहे मी चपाती. चपातीला दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं आहे.
मी चपातीला नेहमी तूपच लावते. हे बघा मस्त टम्म फुगलेली आहे आपली चपाती. तर चपातीही तयार आहे. तर हे बघा इथे मी मुलांचे डबे भरलेले आहेत. स्टफ भेंडी, चपाती, नाश्त्यासाठी आहे शेवयांचा उपमा, मुलगी नेणार आहे शॉर्ट ब्रेकसाठी शेवयांचा उपमा आणि मुलगा चकली आणि नेणार आहे चिक्की. असं हे माझा आजचा डबा तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.